शिवरायांची जन्मभूमी असणाऱ्या आणि लोककला आणि निसर्गाचा वारसा जपणाऱ्या, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असणाऱ्या या जुन्नर मतदारसंघामध्ये आपला आज हॅलो महाराष्ट्राचा महाराष्ट्र दौरा आलाय। या मतदारसंघाचा विचार केला तर राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी असा सामना इथं पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे। शेरकर साहेबांची आमची ओळख नाहीये, तरी सुद्धा जे पवार साहेबांनी जे दिलंय ते आम्ही निवडून देणार। अतुल बेनके तालुक्यात तर काय माहिती नाही, पण आमच्या नारायणगावात कोणतंही काम दिसत नाही। ते म्हणतात मग हे कुठीच आहे, पण त्यांनी काम दाखवा। काम केली का नाही नारायणगावकर, मला नाही वाटत एखादं काम पूर्ण केलं सांगतील ते। हा, आश्वासन भरपूर होत। उद्योग चालत असताना भरपूर लोकांना कारखान्यात नोकरी लागलेली आहे, रोजगार भरपूर लोकांना मिळाला आहे। ह्या कारणामुळे सत्यशील शेरकर नक्कीच निवडून येतील। तर त्यांच्या सोबत अपक्ष उमेदवार शरद सोनवणे हे सुद्धा मैदानात उतरले। नाही, शरद सोनवणेचं काय पहिल्यापासून पूर्वी आमदार केलेले, पण पक्ष नाही ना त्यांना। इलेक्शन इथून मागच्या ज्या झाल्या त्या पक्षाच्या चिन्हावर झाल्या आणि पक्षाच्या चिन्हावरच माणूस आजपर्यंत निवडून आलेला आहे। वडापोटीचा 100% परिणाम होणार। लोक जुन्नर तालुका पवार साहेबांच्या मागे। आम्ही सगळे हिंदू, मुसलमान, माळी, मराठा सगळ्या अक्करपक्की जातीचे लोक आम्ही एकत्र आहोत आणि शिवसेना इतकी स्ट्रॉंग आहे। आज जे काय असेल ते आम्हाला उद्धव साहेबांचा बदला घेण्यासाठी शिवसैनिक येणं प्रत्येक घरातून शिरलेला आहे आणि तो रस्त्यावर उतरलेला आहे। 100% तुतारी वाजणार। तारीख 20 तुतारी फिक्स। चला बघूया राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी हा सामना कसा रंगतोय, जनता नेमकी कोणाच्या बाजूने आहे, फोडाफोडीच्या राजकारणाचा इथे नेमका काय परिणाम दिसून येतोय। चला थेट जाणून घेऊयात इथल्या मतदारांकडून। आता काय विधानसभेचं काय वातावरण आहे, कोण जिंकून येईल जुन्नर मतदारसंघामध्ये? सत्यशील शेरकर। बर, त्यांचं काम चांगलं इकडे? 100% चांगलं आहे। शरद सोनवणे यांचं काम कसं इकडे? नाही, त्यांचं काम चांगलं आहे, पण ते त्यांच्या गावापुरतं, तालुक्याच्या दृष्टीने नाही। अतुल बेनके यांनी काय कामं केली तिकडच्या भागात? अतुल बेनकेंनी पहिली कामं केलेली आहेत, पण लोक जरा नाराज आहेत थोडी त्यांच्यावर। आता नवीन माणसाला संधी द्यायला पाहिजे असं आमचा इथले स्थानिक आहे आम्ही, तसा आमचा विचार आहे। फोडाफोडीच्या राजकारणाचा काय परिणाम होणार आहे मतांवरती जुन्नर मतदारसंघामध्ये? फोडाफोडीचा 100% परिणाम होणार। लोक जुन्नर तालुका पवार साहेबांच्या मागे। या उतरत्या वेळात शरद पवारांना आता मैदानात उतरावं लागलंय, काय वाटतं? काय नाही, ते अजूनही 10 वर्ष मैदानात येतील, ते काय त्यांना अजूनही पण असं वाटत नाही वय झालंय म्हणून। ते महाराष्ट्रात आधी सटत अजून 10 वर्ष लढायला तयार आहेत। इकडे अतुल बेनके यांना भाजपा सपोर्ट करणार नाही असं म्हणाली आहे। भाजपाची मतं कुणाला जातील नेमकी? भाजपची जाता आता कसं इथं स्थानिक लेवलला वैयक्तिक वाद असतात। भाजप झालं, शिवसेना झालं, हे दोन पक्ष इथं असे जुन्नर तालुक्यात ते एकमेकाला कधीच पुढे जाऊन देते नाही, नुसतं मागं वाढायचं काम करतात। त्याच्यामुळं राष्ट्रवादीचं 100% शीट लागणार सत्यशील शेरकरचं। किती लीड नाही येतील, किती मतं जास्त पडतील अंदाज तुमचा? अंदाजे जास्त मतं नाही येणार, पण माझ्या अंदाजे तरी ते 20-25 हजार मतं लीड राहणार 100%। जुन्नर मतदारसंघामध्ये कोणती विकास कामं करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? तसे तालुक्यात विकास कामं भरपूर झालेली आहेत सगळी, फक्त जे ग्रामीण भाग राहिलेले आहेत तिथं जरा पाण्याचा प्रश्न आहे, तो पण मार्गी लागणार 100%। काय छान विकास कामं झाली आहेत जुन्नर मतदारसंघात? जुन्नर विकास मतदारसंघात पाणी भरपूर आहे, शेतीला पाणी भरपूर आहे, रस्ते बिस्ते सगळे व्यवस्थित पहिलेच झालेले आहेत। वल्लभ शेठच्या काळात सगळे रस्ते कामं झालेली आहेत, पण आता जी किरकोळ कामं राहिलेली आहेत ते नारायणगाव सारख्या ठिकाणी नाहीये, काही खेडेगावांमध्ये आहेत ती कामं। एक पर्यटन केंद्र म्हणून काय विकास करण्यात आलाय जुन्नरचा? पर्यटन विकास करण्यात आला, म्हणजे पर्यटन विकास आता पहिले इथं किल्ले आहेत, माळशेज घाटे, दाऱ्या घाटे, तसा विकास अजून काही झालेला नाही। पण पर्यटक जो पहिले आहे स्थानिक व तालुक्यातलं त्यासाठी येतातच येणार इकडं जुन्नर मध्ये। काय वाटतं, महायुती येईल की महाविकास आघाडी? नाही, महाविकास आघाडी 100% येणार आणि जुन्नरकरांना महाविकास आघाडीच पाहिजे। तुमचं काय म्हणणं आहे, कोण निवडून येईल इकडे? नाही, सगळेच उमेदवार आहे ना, हे प्रबल आहे। तसं आता निश्चित सांगता येणार कोणच्या पाठीमागे कोणाचं पारडं जड आहे, काय वातावरण काय इकडचं? वातावरण आहे शरद सोनवणेचं काय पहिल्यापासून पूर्वी आमदार केलेले, पण पक्ष नाही ना त्यांना। ते तिकीट नाकारलं त्यांचं, काय बरोबर झालं का काय? पक्ष जर असं ना अजून ताकद भेटली असते आणि निश्चित विजयी आता सांगता येणार नाही। पक्ष उभं केलं त्यांना, तुम्हाला पटला निर्णय? त्यांना उमेदवारीचं तिकीट नाकारलं गेलं? नाही, नाकारलं आता
वरून नाकारलं पक्षाने. आता आपलं काही हे नाही विषय काही त्याचा. अतुल बेनके यांचं काय काम आहे मतदारसंघात? हा मग सांगत आणला नाही ती भरपूर, त्यांनी जशी कामं केली जसा जनसंपर्क आहे भरपूर. आता विद्यमान आमदार म्हणल्यावर संपर्क आहेच आहे, असं आहे. म्हणजे अजित पवार इकडे आले होते, त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले होते. परत अतुल बेनकेंना सांगितलंय की म्हणजे बीजेपी सपोर्ट करणार नाही त्यांना, बीजेपी प्रचार करणार नाही त्यांचा. भाजपाची मतं जातील कुठं? हा नाही त्यांना करणार ना, भाजपची मते त्यांनाच मतदान करणार. त्यांची सांगितलं की युती काही- का नाही, त्याच्यामुळे ते देऊ शकतात ना. आता एकत्र काम करायचं म्हणल्यावर ते एकत्र यांनी द्यावं, मित्र पक्ष किंवा हे काम करावंच लागतं. हे फाटाफुटीचं राजकारण सध्या घडतंय. असं नाही व्हायला पाहिजे. बरोबर, हे भेळमिसळ केली राजकारण्यांनी असं आहे करू नये, माझं एक म्हणणं आहे प्रांजलपणाने. बरोबर कोणी भेळमिसळ कोणी केली ही सगळी? ठीक आहे. आता बीजेपी यांनी आमदार फोडले, हे झालं, सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं, चालू सरकार पाडलं. याला याचा म्हणजे परिणाम दिसून येईल का ते या विधानसभा निवडणुकीत? निश्चितपणे येणार तुम्हाला सांगतो. तर काय वाटतं, कोण या वेळेला निवडून येईल इकडे असं वाटतंय? आमची तुतारी आहे जी माशालीच्या याच्यावर उभी आहे, ती निवडून येणार. बर. इथं आता अतुल बेनके आमदार होते, त्यांनी काही कामं केली आहेत का? इकडं खुश आहे का जनता त्यांच्या कामावर? काम केली का नाही नारायणगावकर, मला नाही वाटत एखादं काम पूर्ण केलेलं सांगतील ते. हा, आश्वासनं भरपूर होती. आता इथं मध्ये मोठा इलेक्शनच्या आधी एक 8 दिवस बोर्ड लागला होता 150 कोटीच्या कामांचा. पण ही 150 कोटीची कामं आधी गेली असती तर मला वाटतं लोक तुम्हाला परत त्यांना निवडून दिलं असतं कदाचित. पण आता ती काय परिस्थिती राहिलेली नाही. हो, अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून आता अतुल बेनके यांना तिकीट मिळालेलं आहे, पण भाजपानं सांगितलेलं आहे की आम्ही त्यांना काही पाठिंबा देणार नाही, भाजपा प्रचार करत नाहीये त्यांचा. याचा परिणाम काय होईल? भाजपाची मतं आता नेमकी कुणाला जातील? भाजपाची मतं कोणाला जातील यापेक्षा सर्वसामान्य लोक या आमदारांच्या कामावर नाराज आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक ही सत्यशील शेरकर या नव्या चेहऱ्याबरोबर निश्चित स्वरूपात जातील, की ज्यांनी आपल्या कारखान्याचं अनेक वर्षापासूनचं चेअरमन पद भुसवत असताना हा जो आमचा नारायणगाव किंवा जुन्नर तालुका जो सुजलाम सुफलाम दिसतोय आज, की सर्वसामान्य लोक आज जी काय आर्थिक कंडिशन त्यांची जी चांगली आहे बाकी इतर तालुक्यांपेक्षा, त्याचं कारण आमचा हा कारखाना आहे विघ्नर सहकारी. आणि त्याचं श्रेय हे शेरकर परिवाराला निश्चित स्वरूपात जाते. त्यामुळे शेतकरी वर्ग निश्चित स्वरूपात आज संपूर्ण ताकदीने त्यांच्याबरोबर उभा आहे आणि त्यांनाच ती सगळी मंडळी निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेच मंडळी, मग त्यामध्ये पक्ष म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य शेतकरी, आम्ही सगळे शेतकरी वर्गातून येतो. आमच्याकडे काही कोणत्याही प्रकारचं एखादा औद्योगिक केंद्र येऊ शकत नाही, कारखाने येऊ शकत नाही. हो, त्याच्यामुळं कारखान्यावरच आमची उपजीविका चांगली, आमच्या जुन्नर तालुक्याचं जे चांगल्यापैकी जे सगळं आर्थिक गणित आहे ते कारखान्यावर अवलंबून आहे. आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक चांगला चेहरा आपल्या सगळ्यांपुढे आहे, तरुण चेहरा आपल्या सगळ्यांपुढे येतोय आणि निश्चित स्वरूपात सत्यशील दादा त्यामध्ये निवडून येतील. शरद सोनवणे यांना उमेदवारी नाही मिळाली, त्यांना अपक्ष उभं राहावं लागलं, त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्यासाठी काय प्रतिसाद मिळतो? आता जनतेमध्ये प्रतिसाद काय होते, थोडासा अपक्ष असल्या कारणामुळे तो, जर पक्षाचं तिकीट मिळालं असतं त्यांना इकडे समजा तुतारीकडून, त्यांनी सुद्धा प्रयत्न केले की तुतारीमध्ये येऊन तिकीट मिळावं, परंतु त्यांना ते तिकीट मिळालं नाही. त्यामुळे आता जी काही इलेक्शन इथून मागच्या ज्या झाल्या त्या पक्षाच्या चिन्हावर झाल्या आणि पक्षाच्या चिन्हावरच माणूस आजपर्यंत निवडून आलेला आहे. अजित पवार जेव्हा इकडे आले होते तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते त्यांच्या ताफ्याला. तो काय इन्सिडेंट आहे, काय परिणाम होतोय त्याचा? मराठा आरक्षणासंदर्भात होतं आणि आमची सगळी माशालीवालीच मंडळी होती ती. हो, सगळे मराठीच आहे. सगळं समाज जास्त करून मराठा समाज जास्त आहे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल मग यावेळेला? यावेळेला शेतकरीच निवडून गेलं. सत्यशील मराठा आरक्षणाचा काय परिणाम होणार आहे इकडच्या मतांवरती? कुणाचं पारडं त्यामुळे जड होणार आहे, कुणाचं हलकं होणार आहे? तसं जुन्नर तालुक्याची जो सांस्कृतिक वारसा आहे ही सगळी मंडळी एकत्र गुण्यागोविंदाने राहत असतात आणि मला वाटतं त्याचा इम्पॅक्ट आता या सगळ्या, कसं होते, आमची इथं बसलेली सगळी मंडळी एकमेकांमध्ये बसलेली आहोत. फारसा इम्पॅक्ट आमच्याकडं मराठा आरक्षणाचा जातीवाद नाही. हो, जातीवाद ही नावाची वस्तू नाही. आणि जुन्नर तालुका असा आहे की सगळ्यांना घेऊन समजून चालणारा छत्रपतींचा वारसा राखणारा तालुका आहे. छत्रपतींनी जशी सगळ्या जाती समाजाच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं त्याच पद्धतीने जुन्नर तालुका आहे.
आणि सगळ्यात मोठा राग आहे आज राष्ट्रवादीपेक्षा आणि सगळ्यापेक्षा आमचे नारायणगावची नारायणगावची नाही जुन्नर तालुक्याची शिवसेना ही स्ट्रॉंग आहे पहिल्यापासून आणि बाळासाहेब ठाकरेपासून ती मानणारी आहे. आमचे इथं माजी कामगार मंत्री शाहीरभाई शेख हे नारायणगावचीच होते शिवसेनेचे आला निष्ठावंत. आणि पहिली गोष्ट तर यांनी जे आज ह्या BJP सरकारने देशामध्ये जे 20 पेराचं काम चाललेलं आहे त्याच्यामुळं हा जुन्नर तालुका अति चिडू नये. आम्ही सगळे हिंदू मुसलमान माळी मराठा सगळ्या अक्कडपक्की जातीचे लोक आम्ही एकत्र आहोत आणि शिवसेना इतकी स्ट्रॉंग आहे. आज जे काय असेल ते आम्हाला उद्धव साहेबांचा बदला घेण्यासाठी शिवसैनिक येणं प्रत्येक घरातून चिडलेला आहे आणि तो रस्त्यावर उतरलेला आहे. आणि शिवसेनेला उद्धव साहेबांना आम्ही मुख्यमंत्री पदावर बसवलं जेव्हा शांत बसणार नाही ह्या आम्ही निर्णय घेतला आणि भगवा शिवनेरीहून पडला छत्रपतीच्या शिवनेरीहून भगवा पहिले विधानसभेवर गेल्याशिवाय राहणार नाही. ही तुम्हाला आत्मविश्वासाने आणि तुतारी निवडून येणार ही 100% काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. त्याच्यामुळं हे आहे ना फडणवीस साहेबांना पण सांगा आलं लक्षात की त्या किल्ल्यावर भगवा फडकणारे जुन्नर तालुक्यातील ज्योत विधानसभेवर येणार आहे म्हणा. काही काळजी करू नका. हम सब एक हे. तुम्ही किती 20 पेराचं काम केलं तरी तुमच्या विषयाने आम्हाला काय फरक पडत नाही. आम्ही शिवसैनिक छत्रपतींची. तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी जर निवडून आली सत्तेत आली तर 100% काय वातावरण काय विधानसभेचं कोण जिंकेल असं वाटतं यावेळेला? विधानसभेचं सध्या तरी तुतारी तरी जिंकेल असं वाटतंय? जिंकेल. सत्यशील शेरकर निवडून येतील असा एक अंदाज आहे. काय विकास कामं करणं अपेक्षित आहे त्यांनी? त्यांचं सत्यशील शेरकर अजून तर काय ते राजकारणात नव्हते पण विघ्नर साखर कारखाना त्यांच्या आजोबांनी उभारला. नंतर त्यांचे वडील चेअरमन होते. वडील गेला होते स्वतः सत्यशील दादा हे चेअरमन आहेत. पण या भागात जर कोणती MIDC नाही पण ह्या भागात जो कारखाना त्यांच्या आजोबांनी उभारला त्या कारखान्याच्या माध्यमातून आज शेतकरी हा इथला हा पैशा पाण्याने एकदम मजबूत झाला. कारण का तर इथं बागायत क्षेत्र आहे 5 धरणं आहेत पण शेतकरी हा या परिसरात जास्त आहे. ऊस हा इथं जास्त पिकला जातो. ऊसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडे 2 रुपये येतात. त्यामुळे शेतकरी वर्ग असेल किंवा व्यापार असेल आणि या कारखान्याच्या माध्यमातून या छोटे छोटे उद्योग चालतात या तालुक्यामध्ये. उद्योग चालत असताना भरपूर लोकांना कारखान्यात नोकरी लागलेली आहे. रोजगार भरपूर लोकांना मिळाला आहे. ह्या कारणामुळे सत्यशील शेरकर नक्कीच निवडून येतील आणि त्यांच्या पाठीमागे पूर्ण लोक आहेत. तुमचं काय म्हणणं आहे कोण निवडून येईल या वेळेला? या वेळेला बदल व्हायला पाहिजे आणि नवीन उमेदवाराला संधी मिळाली पाहिजे तालुक्याचा विकास करायला. अगोदरचे बाकीचे जे आहेत त्यांनी त्यांच्या परीने काय काम केलं असेल पण नवीन उमेदवाराला आपण संधी दिली पाहिजे असं माझं मत आहे. तुमचं मत कोणाला असणार आता? नवीन उमेदवार सत्यशील दादा शेरकर. आता जे काही फाटाफुटीचं राजकारण झालेलं आहे त्याचा काय परिणाम होईल इकडच्या मतांवरती? फाटाफुटीच्या राजकारणामध्ये तसं पाहायला गेलं तर मला वाटतं भाजपनी शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली. त्याच्यामुळे जो तळागाळाचा जो माणूस आहे हा भरपूर नाराज आहे. आणि नक्कीच महाविकास आघाडीची ह्या कारणामुळे महाविकास आघाडी सत्ता येण्याची दाट शक्यता वाटते. तुम्हाला काय वाटतं फाटाफुटीच्या राजकारणाचा काय परिणाम होईल जुन्नर मतदारसंघावर? नाही फाटाफुटीच्या राजकारणाविषयी एवढा खोलवर नाही माझा अभ्यास. तालुक्याचा अभ्यास हा विकास आमदार करतो आणि गावचा विकास हे ग्रामपंचायत करते. त्याच्यामुळे आपल्या गावच्या पातळीवर जो विकास तो प्रथम दिसून येतो आणि तालुक्याचा विकास हा नंतर दिसला. तरी पाहायला गेलंच तर हा तालुका हा तसं पाहिलं तर शिवजन्मभूमी या तालुक्यात शिवसेनेच जास्त मतदान आहे. शिवसेनेचेच कार्यकर्ते ज्यावेळेस आता इथून मागे जी लोकसभा झाली डॉक्टर अमोलजी कोल्हे खासदार निवडून आले याला 80% कारण हे शिवसेनेने निवडून आणले. का जिथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचं बूथ सुद्धा नव्हतं लावायचं त्या ठिकाणी सेनेने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बूथ लावलं. आणि तसं पाहायला गेलं तर शिवसेना आता हे शेवट बाळासाहेब ठाकरेंना जो आता थोडं पाहिलं तर अत्याचारच झाला त्याचा बदला म्हणून तुतारीचं सेना निवडून सत्यशील शेरकरांना निवडून देऊ शकते. शरद सोनवणे यांचं तिकीट नाकारण्यात आलं काय कारण आहे त्यामध्ये? नाही त्यांनी पक्ष त्यांची एक गोष्ट झाली की त्यांनी पक्ष सोडायला नव्हता पाहिजे. त्यांनी जो शिवसेनेमध्ये होते शिवसेनेतून ते थोडे भाजपला कॉन्टॅक्ट झाले.
नंतर राष्ट्रवादी फुटले होते, एकनाथ शिंदे गटात गेले आणि आता तुम्ही महाराष्ट्रात बघता का ज्यांनी पक्ष सोडलेत ते पडलेले आहेत खासदारकीला. अतुल बेनके यांचं काम कसं आहे या भागात? अतुल बेनकेचं तालुक्यात तर काय माहिती नाही, पण आमच्या नारायणगावात कोणतंही काम दिसत नाही. ते म्हणतात मध्ये एक कुटीचं आहे, पण त्यांनी काम दाखवा. अच्छा, भाजपा म्हणाली की अतुल बेनकेंना सपोर्ट करणार नाही, त्यांचा प्रचार करणार नाही, मग भाजपाची मतं जातील कुणाला? भाजपाची मतं आता तो त्यांचा प्रश्न आहे. काय वाटतं कोण निवडून येईल? आता शरद पवार साहेबांची पहिल्यापासून माणसं आम्ही खासदार दिलीप कोल्हेला निवडून दिलं. माझी बाईट सुद्धा जोरात झालती. आम्ही दिलीप कोल्हेला निवडून दिलं. आता पवार साहेबांनी आपलं शेरकर साहेबांना तिकीट दिलंय. शेरकर साहेबांची आमची ओळख नाहीये, तरी सुद्धा जे पवार साहेबांनी जे दिलंय ते आम्ही निवडून देणार. आणि आमचे बाबू भाऊ चांगल्या प्रतीने नारायणगावामध्ये ग्रामपंचायतीचं काम पाहतात, गोरगरिबांचे प्रश्न हटवतात आणि ते जे म्हणणार त्या पद्धतीने आम्ही चालणार. आम्ही बाबूरावची कार्यकर्ते आहे. आता ते बाबू भाऊ म्हणणार तुतारीला देणार. काय कामं करणं गरजेचं आहे जुन्नर मतदारसंघामध्ये? जुन्नर मतदारसंघामध्ये पहिल्यांदा मुलींची शाळा, ते जिल्हा परिषद शाळा बघा तुम्ही जाऊन. अहो त्या शाळेचं कैलू नाही हो, सगळं वाटूळ झालं त्या शाळेचं. हा, अजून काय काय समस्या तिकडे? दवाखाना चांगला झाला पाहिजे, शाळा चांगली झाली पाहिजे, ग्रामपंचायत एक चांगली झाली पाहिजे आणि बाबूरावला एक सपोर्ट भेटला पाहिजे भाऊला. अतुल बेनके यांनी काय काय कामं केली तिकडे? अतुल बेनकेंचे तर मला तर काही दिसतच नाही हो. कामं नाही झाली. काम आता बघा ना तुम्ही. आता जे प्रश्न सांगितले ते प्रश्न सॉल्व्ह झाली पाहिजे होती का नाही? बरोबर. आमचे बाबूराव आम्ही गेलो बाबू भाऊकडे, लगेच प्रश्न सॉल्व्ह होतात. आम्हाला इकडे तिकडे जायची गरजच पडत नाही. काय वाटतं कोण निवडून येईल? महायुती का महाविकास आघाडी? सत्यशील शेरकर आणि आमचे उद्धव साहेब परत मुख्यमंत्री झाले पाहिजे, ही आमची तमन्ना आहे. बोलतो दिलचं तमन्ना आहे की उद्धव साहेब मुख्यमंत्री होना मागता. कारण की जातीभेद हा विषयच नाही. बाबू भाऊ बी आमचा जातीभेद करत नाही. मंदिराला बी सपोर्ट आहे, मस्जिदाला बी सपोर्ट आहे. जाऊन बघा आमच्या दोन्ही मशिदा एकदम चांगले बनलेले आहे नारायणगाव मध्ये. हा, थँक्यू दादा, थँक्यू सो मच. दादा, काय जुन्नर विधानसभा मतदारसंघात काय वातावरण आहे? कुणाचं पारडं जास्त जड आहे? पारडं सध्या तर सत्यशील दादाचं जड आहे, म्हणजे असं महाविकास आघाडीच्या ह्याच्यामुळं. त्यांनी काही कामं केली आहेत आधी? कारखान्याच्या मार्फत भरपूर कामं केली त्यांनी. जुन्नर मतदारसंघातल्या नागरिकांच्या, सामान्य नागरिकांच्या समस्या काय काय आहेत? सामान्य नागरिकांच्या समस्या तर भरपूर आहे. रोजगार नाही तरुणांना, एवढा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, पण JMRT मुळे आमच्या इकडं कंपनी येते नाही, तर ते जे आहे ते फक्त आमचं कारखान्यावरती. काय कामं प्रायोरिटीनं करणं गरजेचं आहे? आता जे बेरोजगार आहे त्यांच्यासाठी कामं करणं गरजेचं आहे, पण आता जे 4-5 उमेदवार उभे आहे त्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा किंवा त्याचे पुरावे दाखवण्यापेक्षा त्यांनी काम केलं तर विजन सांगितलं तर भरपूर होईल. कोणता नेता जास्त चांगलं काम करू शकेल? तोंडाने नाही ना. कोणता नेता चांगलं काम करू आता शकेल? सध्या तर सगळ्यांचं इच्छा सत्यशील दादा करू शकते काम. तुम्हाला काय वाटतं? कारण की मोठमोठे आश्वासनं पहिल्या आमदारांनी दिले. 3200 कोटीचा निधी आणला, तो निधी तर काही दिसला नाही. जसं काही तालुक्याला चीनची भिंत बांधली काय आम्हाला माहिती नाही. दादा, तुमचं काय म्हणणं आहे? कोणता नेता जास्त चांगलं काम करू शकेल? सत्यशील दादा. सत्यशील दादा. कोणतं काम त्यांचं आवडलंय तुम्हाला? कोरोना काळात सगळ्यात जास्त मदत सत्यशील दादा केली जुन्नर तालुक्यात. आता जे काही हे फोडाफोडीचं राजकारण झालंय त्याचा काय परिणाम होतोय जुन्नर मतदारसंघावर? अहो, फोडाफोडी गद्दारांना स्थान नाही आमच्याकडे. जे आहेत काही इथं तुम्ही बघितलं असं भरपूर शिवसैनिक आहे इथं, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या सोबत आहे महाविकास आघाडी सोबत, ते सगळे कार्यकर्ते वगैरे ते बाळासाहेब ठाकरे. लोकसभेसारखाच निकाल लागेल का आता या वेळेला? 100% तुतारी वाजणार. तारीख 20 तुतारी फिक्स.